गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टेकेट सुपर मार्टला भेट द्या. कडधान्य, डाळी, साबण, ब्रँडेड कपडे, शूज, सायकल, कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजेच टेकेट सुपर मार्ट. 5,000चे भरपूर डिस्काउंट. कमीत कमी 4,999च्या खरेदीवर 5 किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा. पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ, 332 रोड. संपर्क 92 97 97 50 00. नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम. एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहूया ठळक घडामोडी. हातलंगणे लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीकडून सत्यजित पाटील यांच्या प्रचाराचा धडाका सुरू आहे. आज अशोकराव जांभळे गटाचा मेळावा घेण्यात आला होता. यावेळी नितीन जांभळे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली व त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. यावेळी सुहास जांभळे, जयदीप जांभळे या दोघांनी नितीन जांभळे यांचं स्वप्न पूर्ण करण्याचा निर्धार केलाय. तसेच नितीन जांभळे यांचे स्वप्न जे अधुरं राहिलं आहे ते पूर्ण करण्याचा विश्वास उमेदवार सत्यजित पाटील यांनी दर्शवला. यावेळी सुहास जांभळे व जयदीप जांभळे यांची राजकारणात एंट्री झाल्यामुळे विरोधकांच्या पायाखालची जमीन सरकली. हातलंगणे लोकसभा मतदारसंघामध्ये सध्या प्रचाराचा धुरळा उडालाय. गेल्या काही दिवसांपूर्वी माजी नगरसेवक नितीन जांभळे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. ते सुद्धा महाविकास आघाडीकडून प्रचाराची बैठक घेऊन कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत होते व त्यावेळी त्यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला होता. त्यामुळे जांभळे गट शांत होता. अशोकराव जांभळे यांनी पुन्हा काल शहरातील जांभळे हायस्कूलच्या पटांगणात लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील यांचा मेळावा आयोजित केला होता. यावेळी नितीन जांभळे यांचं स्वप्न पूर्ण करण्याचा निर्धार संपूर्ण कार्यकर्त्यांनी घेतला. यावेळी सुहास जांभळे बोलताना म्हणाले, नितीन जांभळे हे राष्ट्रवादीचे कट्टर कार्यकर्ते होते. त्यांनी इचलकरंजी शहराला पाणी मिळवून देण्यासाठी रक्ताचं पाणी केलं, पण त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांचं स्वप्न मी पूर्ण करणार आहे. सुहास जांभळे हे येणाऱ्या काळात पुढची निवडणूकही लढवणार आहेत. तसेच राष्ट्रवादीचे काम जोमाने करणार आहेत. तसेच त्यांचे पुतणे जयदीप जांभळे हेही राजकारणाच्या आखाड्यात उतरलेत. त्यांनीही नितीन जांभळे यांच्या आठवणींना उजाळा दिला. काकांचे स्वप्न आम्ही पूर्ण करू. जवाहरनगर, दत्तनगर, शहापूर, विकासनगर या आदी भागांमध्ये नितीन जांभळे यांनी जे काम करून ठेवलंय, जे कार्यकर्ते कमवलेत ते न विसरण्यासारखे आहेत. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आम्ही पुढे काम करू. यावेळी अशोकराव जांभळे बोलताना म्हणाले, नितीन जांभळे अचानक निघून जाणं हे न पटण्यासारखं आहे. त्यांनी राजकारणापेक्षा नातीगोती मित्रपरिवार जोडलाय. राजकारणात सक्रिय होते. 3 वेळा ते नगरसेवकही झाले होते. त्यांचं स्वप्नही अधुरं राहिलं. त्याचं स्वप्न आम्ही पूर्ण करणार. यावेळी विविध मान्यवरांची भाषणं झाली. यावेळी सत्यजित आबा उमेदवार बोलताना म्हणाले, नितीन जांभळे यांचं अधुरं स्वप्न आपण पूर्ण करू. राज्यामध्ये, देशामध्ये हुकुमशाही सरकार आलंय, त्याचाच विरोध नितीन जांभळे करत होते. इचलकरंजी शहराला पाण्याचा प्रश्न, वस्त्रोद्योग अडचणीचा प्रश्न आपण सोडवू व त्यांचं स्वप्न पूर्ण करू. नितीन जांभळेंसारखा निष्ठावंत कार्यकर्ता निघून जाणं म्हणजे आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला न भरून निघण्यासारखी पोकळी आहे. नितीन जांभळे यांची माझी भेट झाली नाही, पण त्यांचे राहिलेले अधुरे स्वप्न आपण सर्वजण मिळून पूर्ण करू. जांभळे घराण्याशी माझे संबंध जुने आहेत. पाण्याच्या लढ्यामध्ये ते हिरिरीने पुढे असायचे. राष्ट्रवादीचा कुठलाही कार्यक्रम असला तर नितीन जांभळे पक्षासाठी जीवाचं रान करून काम करत असायचे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या उमेदवाराचाही लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांनी सुद्धा प्रचार केला, पण दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या आठवणींना उजाळा देत सत्यजित आबा पाटील यांनी येणाऱ्या हुकुमशाहीला धक्का देत लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी मशाल चिन्हावर शिक्का मारून भरघोस मतांनी निवडून देण्याचं आवाहन केलं. सुहास जांभळे, जयदीप जांभळे यांची राजकारणात एंट्री झाल्यामुळे जांभळे गटाला एक मोठी उभारी मिळाली. नितीन जांभळेनंतर जांभळे गटाचं काय होणार असा सवाल कार्यकर्त्यांना पडला होता, पण या दोघांची काल सभेमध्ये एंट्री झाल्यामुळे जांभळे गटाच्या कार्यकर्त्यांना हत्तीचं बळ आलंय. तसेच नितीन जांभळे यांचं स्वप्न पूर्ण करण्याचा निर्धार यावेळी कार्यकर्त्यांनी घेतलाय. यावेळी सत्यजित आबा पाटील, अशोकराव जांभळे, शशांक बावस्कर, मदन कारंडे, उदय पाटील, प्रकाश मोरबाळे, सागर चाळके, संजय तेलनाडे, जयदीप जांभळे, सुहास जांभळे, नितीन कोकणे, अब्राहम आवळे, महाविकास आघाडी व जांभळे गटाचे कार्यकर्ते मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित होते. अपूर्ण राहील. इचलकरंजीतील स्वच्छ व मुबलक पाण्यासाठी त्यांनी पोटतिडकीने आंदोलनामध्ये भाग घेऊन पाण्याचा प्रश्न कोणत्याही परिस्थितीत सुटलाच पाहिजे अशी ठाम भूमिका कैलासवासी नितीनदादांनी घेतली होती. मात्र ते स्वप्न त्यांचे अपूर्ण राहिले. हे अपूर्ण राहिलेले दादांचे स्वप्न पूर्ण होईपर्यंत पाण्यासाठीचा हा लढा आपण सर्वांनी चालूच ठेवायचा आहे. त्यासाठी 7 मे रोजी होणाऱ्या मतदाना दिवशी सर्वांनी सत्यजित आबांच्या मशाल या चिन्हासमोरील बटन दाबून त्यांना प्रचंड मताने
लोकसभेवर पाठवून खऱ्या अर्थाने कैलासवासी नितीनदादांना आपण श्रद्धांजली व्हायची आहे. मला विश्वास आहे माजी आमदार अशोकरावजी जांभळे साहेबांवर प्रेम करणारे तुम्ही कार्यकर्ते, मतदार बंधू भगिनी आहात. कैलासवासी नितीनदादांचे स्वप्न पूर्ण करण्याकरिता सर्वांनी मिळून सत्यजित आबांना ही दगदगती मशाल दिल्लीपर्यंत पाठवूया. एवढे बोलून मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.